रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता माझ्यासोबत एक सीन झालेला आहे. आज काय आपलं कॉलेज नव्हतं, पण तरी पण मी कॉलेजला आलो. मला माहितीच नव्हतं शनिवारी जाऊ दे. 9च्या लोकांनी आलो, 9:30च्या लोकांनी परत चाललो. चला मी आहे का 9च्या लोकांनी आलो, 9:30च्या लोकांनी परत चाललो. चला बघूया काय होते, घरीच जाऊ. मी सकाळ सकाळ आवडून मिळून कॉलेजचे कपडे घालून आलो. आता जाऊ दे, जाऊ घरी. चला आता आलेलो आहे मी गोरावाडीला. आता बघू मित्र गेले होते, मग आता घरी जाऊन नाश्त्याला जाऊ. चला बघूया मित्रांनो. आता मी आत्ताच घरी आलेलो आहे. घरी आणि आता झोपतो राहिले. तुम्हाला भेटतो नंतर. आपण चाललो झाडांना पाणी झाडांना नाही, एकाच झाडाला पाणी टाकायला चाललो. आपलं ड्रॅगन फ्रूट लावलेलं ना, त्यालाच पाणी टाकायला चाललो. आलो फक्त बाकीच्यांना पण टाकतो आपण, पण याला आपण कधीतरीच टाकतो. बाकीच्यांना आपण रोजच टाकत असतो. याला मित्रांनो हे जे झाड आहे का, याला आठवड्यात नाही एकदाच पाणी टाकतो. ते पण थोडंच टाकत असतो, खूप नाही टाकत, कारण हे कमी पाण्यात उगवणार झाड मित्रांनो. याची जे का आळू बिळू परत उघायला लागलेलं आहे, ते जाऊ द्या. आता आपण नंतर काढू मित्रांनो. हे ज्या घ्यायचं साचलं ते आपलं याचे बीटरूटची जे उरलेले असतात ते जाऊ दे मित्रांनो. पाणी तुमचं टाकलेलं आता डायरेक्ट कुठे तरी बाहेर जाऊ. मित्रांनो बाहेर नाही गेले लोकांनी. मला नाश्ता करायचीच मिसळ मागली. चला मिसळ खातो, नंतर तुम्हाला भेटतो. मित्रांनो मी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून ना 2 वेगळ्या वेगळ्या मिसळ मागवलेल्या. पण खरं सांगू तर दोन्ही पण मिसळ ज्या होत्या एकदम घाण होत्या. आणि सोबतच मित्रांनो आपला जो न्यू इयरचा गोल होता का, शुगर सोडून दिली ती साखर, तो पण आपलं रिझोल्युशन तुटलेलं आहे. पण जाऊ दे आता मित्रांनो. आता आपला जिमला जायचा टाईम होता आलेला आहे जवळ. मी अजून 2 तास आहेत तसे. पण आपण बघा तर आज प्री वर्कआउट बनवतोय डायरेक्ट. प्री वर्कआउट तर नाही द्यायचं मित्रांनो, असं जरा दुधात टाकून मी प्यायला बनवतोय. नुसतं दूध नसं पिण्यापेक्षा आपण त्याच्यात थोडे बदाम टाकले. आता धने आहेत का बघतो मी घरात असतील, पण ते मला नाही माहिती मित्रांनो कुठे आहे. ते शोधतो, थांबव पहिलं तर मग ते बनवू आपण. तुम्हाला पण दाखवतो की काय बनवतोय मी. आपल्याला धने तर नाही सापडलेले, पण आपण हे बघा 1 मिनटं बरं का, आपण हे इलायची पण टाकतोय त्याच्यात. अजून मित्रांनो बघू जरा काय काय टाकायचं आहे. अजून विचार पण नाही केलेला मी मित्रांनो. बघा इथं हा उज्जैनचा प्रसाद आहे. खायची तर इच्छा होती मित्रांनो, पण मी जरा गोड टाळतोय म्हणून मी हे खात नाही आत्ता. खाऊ मित्रांनो आपण पण याला कधी ना कधी. तो पण जाऊ दे आता बघूया. आणि हा बघा मी एवढा पसारा काढलेला आहे बदाम शोधायला फक्त, म्हणून मी धने शोधायचा विचारच करून टाकला. जाऊ दे म्हणलो. आता बघू आपण याच्यात अजून काय काय टाकूया. थांबा मित्रांनो. आपल्याला धने पण सापडलेले आहेत. मी फ्रीज उघडला आणि तिथे त्याच्या समोर धने पडलेले होते. थोडेच आहेत, आपल्याला एवढे पण नाही पाहिजे ना, आपल्याला थोडेच घ्यायचे त्याच्यातले पण. चला घेऊ. आणि काय आता मित्रांनो हा बघा एवढे धने लई झाले, पण आपण अजून थोडेसे घेऊ. सोप्या भाषेत मी थंडाईच बनवतोय आता याची. जाऊ दे. चला याला मिक्स करून घेतो म्हणजे मिक्सरमध्ये. थांबा तुम्हाला मिक्स करून भेटतो, कारण मोबाईल हातात पकडला म्हणून मला ते बटन नाही फिरवता येते ग्राइंडरचं. मित्रांनो मिक्स होतं ना, आवाज असला डेंजर आलता ना सुरुवातीला, मला वाटतं ब्लेडच तुटलं काय, पण तसं काय नाही झालेलं. बघू आता ग्राइंड झालं असं मला वाटतं मित्रांनो. असं बऱ्यापैकी ग्राइंड तर झालेलं आहे, पण याला अजून थोडंसं ग्राइंड करू आपण. मित्रांनो बघू शकता याची पावडर झालेली आहे. पण मी एक गोष्ट बघितली की दूध तर तापवलेलं नाही, म्हणून आता आज आपल्याला याच्यात कच्चंच दूध टाकणार आहे आपण. चला मित्रांनो आता दूध टाकायचं लय प्रॉब्लेम झालेला आहे मला. थांबा मित्रांनो मी आधी दूध टाकून घेतो, मग रेकॉर्ड करतो. नाही बघा आपण याचं दूध टाकून घेऊन ते थोडीशी पावडर याला पण लागली ती, जाऊ दे. मित्रांनो ते मिक्स करताना एक जरा छोटासा सीन झालेला आहे परत, की हे दूध जरा याच्यातनं सांडतंय म्हणून आपण याला तसे मिक्सरनी तर नाहीच मिक्स करणार आता, कारण ते गच्च भरलेलं आहे मित्रांनो. म्हणून जाऊ दे. आपण याला पातेल्यात याच्यात काढून घेऊ. नंतर आता आपण या मिक्सरच्या याच्यात याला याच्यात पातेल्यात काढून घेऊ आणि परत जरा त्याच्यात मिक्स करू. कसं आहे जवळपास सगळं तर नाही पडलेलं. आपण थोडं पाण्यासोबत घेऊ आता, म्हणजे ते पडन. पाणी लय झालं मित्रांनो. थोडं पाणी घालतो मित्रांनो. मित्रांनो आता हे बरोबर झालेलं आहे एवढं. तर
मित्रांनो जरा या पळीच्या मदतीने याला मिक्स करून घेतो मी आणि आता याला पितो मी. मित्रांनो टेस्ट पण आहे का, त्या पावडरची टेस्ट मी थोडीशी खाल्ली, खूप भारी लागत होतं मित्रांनो. हे तर अजून भारी लागणार आहे त्याच्यापेक्षा. तर चला आता मी याला पितो. हा बघा मित्रांनो इथं पण किती राडा झालेला आहे याच्यात. जाऊ दे, ते आपण साफ करू नंतर, पहिले पिऊन घेऊ. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, याच्यात पण जरा मिक्स करून घेऊ. पळीनी कधी मित्रांनो तांबा भरायचा. ते आलंची ती सालन ते होते मित्रांनो, ते पण पडलेले आहे, पण ते जाऊ दे, आपण ते पिताना वेगळं करू. मित्रांनो फेस लई चाललेला आहे, पण मला असं फेस येतो का दुधावर, मला जरा भीती वाटते, कारण ते मिक्सिंगचं पण दूध असतं ना मित्रांनो आजकाल, म्हणून. पण जाऊ दे आता मित्रांनो. याच्या आधी मी कच्चं दूध पण आधी लई वेळा असं म्हणजे जास्त संकेत नाही पिलेला, आज पहिल्यांदा मी एवढं 1 लिटरमध्ये कच्चं दूध पितोय. चला बघूया मित्रांनो. टेस्ट जी आहे का, टेस्ट लय भारी यायची. हो ते आलं इलायची तर ते मित्रांनो याला पण खाऊनच घेऊ मित्रांनो, ते पण असं वेस्ट नको आहे करायला. त्याच्यामध्ये बेनिफिट्स असतात मित्रांनो शेवटी आरोग्याला. मित्रांनो सुरुवातीला तर लय भारी लागत होतं, पण जवळपास अर्धा लिटर पिल्यानंतर अजून प्यायची इच्छाच नव्हती होत. माझं बघून तुम्ही जे आहे का एवढ्या मोठ्या संख्येमध्ये डायरेक्ट 1 लिटरच्या याच्यात प्यायचा प्रयत्न करू नका मित्रांनो, कारण मला आता सवय आहे, मी रोजच 1 लिटर दूध पित असतो मित्रांनो. पण तुम्ही जर पहिल्यांदा ट्राय करसाल तर तुम्हाला जरा प्रॉब्लेम होऊ शकते, म्हणजे म्हणून मित्रांनो हे असं एवढ्या ह्याच्यात नका पिऊ. पहिलं थोडं प्या, 1 ग्लास भर प्या, मग हळूहळू करत दूध आपलं 1 लिटरपर्यंत न्या. तर चला मित्रांनो मी आता हे पिऊन घेतो, ते बाकीचं लय झालं, आणि तुम्हाला जिमला जाताना भेटतो. तुम्हाला बोललेलो ना मग तो उज्जैनचा जो प्रसाद होता तो थोडा खायची इच्छा झाली ती, मग आता मी खातोय शेवटी मित्रांनो. प्रसाद आहे पण थोडं गोड खाऊचा एवढाच खाणार आहे मित्रांनो, लई नाही. टेस्ट तर भारी, अजून खायची इच्छा होती, पण जाऊ दे, थोडा खातोच आता, डाईटवरती हिट झालेलं आहे. मित्रांनो आपण थोडं करत जवळपास अर्धा लाडू खाल्लेला आहे, आता बास करू, नंतर खाऊ परत थोडा. जाऊ दे मित्रांनो, थोडा अजून खातो. काही जरी केलं ना मित्रांनो, डाईट आहे का ती नाही माहिती फुलं होत. मित्रांनो मी काय जिमला पण नाही गेलेलो, कंटाळा आलता म्हणून, आणि सोबत पण कोण नव्हतं म्हणून जाऊ दे. पण आपण आता सोमवारपासून मित्रांनो मी डेली जिमला जाणार आहे. तर आता या आठवड्यात 2 दिवसाला सुट्ट्या झाल्या, फक्त 1 जानेवारीला जिमला गेलो तुम्ही. त्याच्या आधी जे काही होतं तेव्हा मी जिमला गेलो, पण नवीन वर्षात फक्त 1 जानेवारीला जिमला गेलेलो आहे. जाऊ दे, तर तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. आपला ब्लॉग चालू करून दुसरा दिवस तुम्हाला गोष्ट दाखवतो की हे बघा पाऊस होतोय मित्रांनो, पाऊस. हिवाळा चालू आहे मित्रांनो आणि पाऊस होतोय मित्रांनो. काय ऋतू चालू आहे मला कळणी झालेलं आहे. आज तारीख 4 डिसेंबर आहे मित्रांनो, आणि इथं जो पाऊस होतो म्हणजे हलकाच होतोय. पण हे बघू शकता तुम्ही, 1 मिनटं बरं का मित्रांनो, जरा कॅमेरा पुसले मित्रांनो. पाऊस होतो इथं, असं चालतो बरं ड्रॅगन फ्रूटचं हे बघायला बघतोय तर मित्रांनो इथं पाऊस चालू झाला आहे. जाऊ द्या आता, हे बघा आभाळ पण वरती आलेलं आहे. तर आपण आता आहे का मित्रांनो, पाऊस पण तर चालूच राहील. आपण आता खाली जाऊन छा करून पिऊ बघा. आलंच आपलं साखर न जायचं, न्यू इयर रेझोल्यूशन तर तुटलेलंच आहे. तर आजच्या दिवस जरा छान ते पितो मित्रांनो, 3-4 दिवस झाले छान आहे आपल्याला, पण जाऊ द्या आज पितो. बॅकग्राऊंडमध्ये आवाज येतो कारण माझा आजार आहे, तेवढं आहे जरा. चला मित्रांनो आता खाली अजून परत टिकडी शोध चाललं आहे, कारण वरती बहुतेक कपडे थोडीशी काय पुसायची, ते पाय पुसतील ते असून ते घ्यायला चाललं आहे का नाही ते पण नाही घेऊन बघायला चाललं. चला बघूया आता. मित्रांनो पाय पुसणे आहेत थोड्याफार, या आता खाली घेऊन जातो. त्या भिजलेल्याच आहेत तशा थोड्याफार, जाऊ द्या आता.
आता पाय पुसणं तर आपण एवढं घेतलेले आहेत. चला आता खाली जाऊ आणि चहा करूया. मला डायरेक्ट खाली जाऊनच भेटतो. चला मित्रांनो, आता आपण आपल्याला चहा करतो आणि जरासं एकदम थोडासा पाऊस नाही. आता लाईट पण गेलेली आहे लगेच. जाऊ दे, आता तुम्हाला चहा दाखवतो थांबा. हो का मित्रांनो, मी आता क्रीम रोल हा चहा खातो मित्रांनो. क्रीम रोल आणि चहा खातो मित्रांनो मी. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपण भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.